बिलियर्स आहे, ही पण सरांना खूप स्क्रॅपमध्ये भेटलेली, बट ही जर्मनीने सेकंड वर्ल्ड वॉरसाठी रेडी केलेली. वॉरमध्ये यूज होणारी गाडी होती, त्याच्यामध्ये त्याला कुठे स्पीडोमीटर वगैरे नाही आहे. इकडचा जो सायलेन्सर आहे तो इंजिनला अटॅच बनवला आहे, तिकडचा डमी दिला आहे की मागं सोल्जर उभा राहून पण फायरिंग करू शकेल. सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी कुठे उभा आहे. माझ्या आजूबाजूला पूर्ण विंटेज बाईक्स भरल्यात आणि मी आहे महाबळेश्वरच्या विंटेज माईल्स या म्युझियममध्ये. खरं तर मी हा विचार केला की दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये हा एक पार्ट म्हणून घेईन, पण इकडची माहिती, इकडच्या बाईक्स, एवढ्या सगळ्या गोष्टी इथे होत्या की एका ब्लॉगमध्ये कवर करणं शक्य नाही. ते त्यासाठी हा सेपरेट एक ब्लॉग क्रिएट करतो आहे, जेणेकरून हा पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असेल इकडच्या सर्व बाईक्सविषयीचा, ज्याची माहिती आपल्याला इकडे मिळाली आहे. सो चला तर मग सुरुवात करूया. सो इथे एंटर झाल्यानंतर तुम्हाला तिकीट्स घ्यावं लागतात, जे की अशा तिकीट्स आहेत आणि पर पर्सन 100 आहे. आणि त्याचबरोबर इथे आलं तर हे जे म्युझियम ज्यांनी साकारलं आहे ते म्हणजे विनीत प्रभाकर केंजळे यांची स्टोरी जर तुम्हाला बघायची असेल तर मी तुम्ही पॉज करून ती पाहिजे तर वाचू शकता. आणि खूप इंटरेस्टिंग आहे तो पार्टी. आणि त्यांचं कलेक्शनला सुरुवात कशी झाली हे सांगितले. पहिलं जर बघाल तर बाहेर स्कूटर्स आहेत. सो आता मी जास्त बडबड नाही करत, सिनेमॅटिक वेमध्ये दाखवतो. ओके, इकडून स्टार्ट होईल. अवंती कॅलेंडरवाले ज्यांच्या आता फ्रीज वगैरे येतात मार्केटमध्ये, ही त्यांची स्कूटर आहे. ही त्यांनी राजस्थानमध्ये बनवलेली 1980sमध्ये अवंतीसोबत कोलॅबरेशनमध्ये. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला लॅम्ब्रेटा बोलतात. इटलीची जी मेन कंपनी इनोसंटी त्यांनी हे स्ट्रक्चर काढलेलं. नंतर इटलीतून पार्ट इम्पोर्ट करून इंडियामध्ये असेंबल केले जायचे. या दोन्ही अवंतीच्याच मोपेड्स आहेत. मोपेड म्हणजे युजली मोटर प्लस पेडल असतं. फ्यूल संपले की तुम्ही पुढे सायकलसारखे पण पेडल करू शकता. इकडे जे आहे रमना, ही इम्पोर्टेड मोपेड आहे 50cc, बट विदाउट पेडल्स आहे, पण 50cc ॲव्हरेज देते ती. ही हितोडी हिंसायकल लिमिटेड या इंडियन मोपेड्स आहेत. मोपेडला अशी युजली 2 क्लच यायचे. खालचा क्लच प्रेस करून तुम्हाला पेडल करावं लागायचं, कारण ह्याला की सिस्टीममध्ये कुठे. हे जे आहे तो कॉक आहे. जर तुम्हाला फ्यूल यूज करायचं तुम्ही फ्यूल यूज करू शकता. ॲज अ सायकल चालवायची तुम्ही ऑफ करून ॲज अ सायकल पण चालवू शकता. ही हिंसायकल लिमिटेड बॉम्बे वर्लीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली आहे. ही हितोडी जी आहे ती जमशेदपूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झाली. MTM मयूर मोपेडला देसी गाडी बोलतात. म्हणजे पहिल्याच्या काळी स्टेट वाईज गाड्या बनायच्या, त्यात ही लिमिटेड चेन्नईसाठी बनवलेली त्यांनी, म्हणजे चेन्नई स्टेटसाठीच रन करायची. ही BSA 1935चं मॉडेल आहे. आधीचे जे ब्रिटिश सोल्जर होते ते हे गाड्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर फिरायला घेऊन यायचे. कॉन्ट्रॅक्ट संपले की ते कुणाला तरी गिफ्ट करायचे, नाही तर इंडियामध्ये राहून जायचं. तिचं 350cc इंजिन आणि 4 स्ट्रोक गाडी, ज्यांच्या आता BSA म्हणून सायकलसुद्धा येतात मार्केटमध्ये. इकडे जी आहे ग्रेवाली, ही मॅग्नेटिक स्पार्क, ही 1 लिटरमध्ये 80 किलोमीटरचं ॲव्हरेज द्यायची. म्हणजे आफ्टर मोपेड सर्वात जास्त चाललेली स्कूटर लेट आहे ही. सेम हे पण कायनेटिकचं सफारी मॉडेल आहे, जे एकाच रॉडमध्ये बनलेली स्कूटर लेट आहे. जो सिल्वर कलरचा रॉड दिसतो तो सिंगल जास्ती. या कायनेटिकच्या आता 2000मध्ये ज्या लॉन्च झालेल्या स्कूटीज त्या आहेत, ह्या पण आता म्हणजे अँटिक पीसमध्ये गेल्या आहेत, कारण की मॅन्युफॅक्चरिंग बंद होऊन आता 10 years कंप्लीट होतात. इकडे हिरो मॅजेस्टिक वाल्याचे कलेक्शन जे त्यावेळेसच्या कॉलेज स्टुडंटसाठी त्यांनी काढलेले, कारण जे मोपेड असायचे ते विदाउट लायसन्स विदाउट हेल्मेट यूज करायचे लोक. त्यात हे जे शक्तिपूज आहे ते आता 2000मध्ये लॉन्च केलेलं मॉडेल आहे त्यांचं, बट हिचं ओरिजिनल मॉडेल जर्मनचं होतं. त्यांचं लायसन्स घेऊन नंतर इंडियामध्ये हिचं प्रोडक्शन झालं. इकडे हे गिलेरा इटालियन मोपेड आहे. हे आपण डिझाईनसाठी ठेवले. जसं आता स्कूटीजला फ्यूल टँक सीट खाली येतं, हिचं ऑलरेडी त्यांनी मोपेडचं डिझाईन बनवलं 90sमध्ये. म्हणजे सीटवर केली की खाली फ्यूल टँक येते. हे जेव्हा फोटो तेव्हा हिरो स्टॅलोन म्हणून बाईक काढलेली हिरोवाल्याने ती आहे. ही हिरो होंडाची स्ट्रीट आहे, पण आता रिसेंटलीच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बंद केली त्यांनी. ही पिंकवाली NSU जर्मन मोपेड आहे. मोपेडचं स्ट्रक्चर युजली सायकलसारखंच असतं, त्याच्यामुळे ते एअरपंप अटॅच द्यायचे. जो मागं रॉडसारखं अटॅच आहे तो एअरपंप आहे तिचा. म्हणजे टायर पंक्चर झाला की तुम्ही तिथेच हवा भरून पुढे निघून जाऊ शकता. जाओ पियाजो ज्यांची वेस्पा येते, इटालियन मोपेड्स आहेत ह्या. यांचं लायसन्स घेऊन कायनेटिकवाल्याने लुना काढली होती इंडियामध्ये 1 सीटर.
डक टाईप शेप आहे म्हणून डकलुना नाव दिलेलं आहे. जी ग्रीनवाली आहे ते लुना TFR म्हणून अजून एक मॉडेल काढलेले त्यांनी ती. इकडे होंडा 80cc कप आहे. या डिझाईनला इन्स्पायर नंतर बजाजने त्यांच्या MT F50 काढल्या होत्या आणि होंडा हॉबिट म्हणून एक जॅपनीज मॉडेल ट्राय केले आहे. त्याने सेम पल्यामासारखं डिझाईन केलं आहे. इकडे ही मोपा रॉयल एनफिल्डवाल्यांची मोपेड आहे. जेव्हा रूल आलेला विदाउट लायसन्स विदाउट हेल्मेटचा तेव्हा त्यांनी बनवलेली आणि याचं डिझाईन असं बनवलं की 100च्याच रॉडमध्ये 1 लिटरचं फ्युल टँक आणि 22cc सेम फॅन्टम प्लस पण रॉयल एनफिल्डनीच काढलेली स्कूटर आहे. बटन स्टार्ट आहे. 1950ची स्कूटर आहे ही आणि जशी उलटे गेअर उलटा ब्रेक रॉयल एनफिल्ड आधी द्यायचे तसे इकडे गेअर येतात तिकडे ब्रेक दिले त्यांनी. इकडे ही 1958मध्ये बुलेट आहे 150cc 2 स्ट्रोक आहे आणि याचे पण उलटे गेअर उलटा ब्रेक आहे आणि जे मॉडेल आहे त्याला इन्साइन 3 नाव आहे. इकडे हे विजय सुपर पण सेम लॅमिनेटचं स्ट्रक्चर आहे. इथून पार्ट इम्पोर्ट करून विजय सुपर नावाची कंपनी असेंबल करून सेल आउट करायची. बजाज आधी याचं मार्केटिंगचं काम पाहायचं. API पण सेम लॅमिनेटचं स्ट्रक्चर आहे. ऑटोमोबाईल प्रोडक्शन ऑफ इंडिया. इकडे ही पिंकवाली राजदूतवाल्यांनी राजहंस म्हणून स्कूटर काढलेली 1960ची स्कूटर आहे ही. बजाज चेतक हे इंडियातला फेमसच स्कूटर आहे ॲक्च्युली. इकडे ही बजाजची स्टोरी ओरिजिनल ही ओल्ड वेस्पा मेड इन इटली 1950मध्ये जी काढलेली ती. हिला इन्स्पायर होऊन प्रिया काढली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. प्रिया बजाज म्हणून ओळखायची. बजाज आधी मार्केटिंगचं काम बघायचे आणि गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरिंग करायचं. बट प्रियाचं असं होतं की लोकल स्कूटर आहे त्याच्यामुळे बुकिंगमध्ये होती पण गव्हर्नमेंटकडनं एवढं मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं नाही. बुकिंग खूप पेंडिंगवर जात होती. 10 वर्षाचं पेंडिंग होतं. त्याच्यामुळे बजाजने ह्यांचं लायसन्स बाय करून नंतर बजाज म्हणून गाड्या काढायला स्टार्ट केले. ज्यात प्रिया बंद पडल्यानंतर फर्स्ट मॉडेल त्यांचं बजाज 150 होतं. ते सेम प्रियाच कॉपी केलेली त्याने. इकडे यमावाल्याचं कलेक्शन आहे. यमा ॲक्च्युली जॅपनीज कंपनी आहे. ही टोरोरोस आहे. ती पण 2 सीटर आणि 1 सीटर आहे. म्हणजे जॅपनीज लोक थोडे कमी हाईटने असल्यामुळे त्यांनी कमी हाईटचे मोपेड्स काढलेले आहेत. इकडे या सुवेगा मोपेड्स आहेत. मोटोबिकेम म्हणजे फ्रान्सची एक कंपनी होती. त्यांनी जेव्हा आंध्रात ब्रांच खोलली तेव्हा या मोपेड्स काढलेल्या. आणि सुवेगा म्हणजे एक महाभारतातल्या कॅरेक्टरचं नाव त्यांनी मोपेड्सला दिलेले आहे. डिझाईनसाठी पण फेमस होत्या कारण सीटची जी रॉड आहे ती फ्युल टँकमधून जाते आणि याची स्टार्टिंग प्रोसेस पण अशी होती की पुढे पेडल केली की स्टार्ट व्हायची आणि मागं केली की ब्रेक लावायचे. सेम सम्राट पण मोटोबिकेम कंपनीनेच काढलेली आहे बट ती स्लिम आणि बाईकसारखं लुक दिलं आहे यंग जनरेशनसाठी त्यांनी. इकडे मागे ही बजाजची MT आहे. LML वेस्पाचं लास्ट मॉडेल आहे 2013मधलं. त्याच्यानंतर त्यांनी पण मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं. हे सिलेक्ट 2 म्हणून ह्याच्या आधी सिलेक्ट 1 म्हणून एक मॉडेल पण काढलेलं त्यांनी. इकडे ही जावाची मोपेड आहे आणि ही डबल सायलेन्सर बॅकेजीच्या किकमध्येच गिअर होते. आता जे आहे ते गिअर पोझिशनमध्ये तेच उलटे करून किक करावं लागेल. इकडे ही LGची मोपेड आणि स्कूटर लेट आहे. मागे ही लक्ष्मी कोल्हापूरमध्ये जे गाडगे पाटील होते त्यांनी काढलेली म्हणजे मोपेड आहे. जे इंजिन आहे ते किर्लोस्करवाल्यांचं आहे. किर्लोस्कर आणि गाडगे पाटील यांनी कोलॅबोरेशनमध्ये ही बनवली. तिचं ओरिजिनल मॉडेल हे लॅम्ब्रेटा 48 इटालियन मोपेड आहे म्हणजे ज्यांच्या लॅम्ब्रेटा आहे त्यांचीच. यांचं लायसन्स घेऊन नंतर कोल्हापूरमध्ये हिचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. पुढे ज्या स्कूटर्स दिसतात ती इटलीची जी मेन कंपनी होती इनोसंटी त्यांनी काढलेलं ओरिजिनल लॅम्ब्रेटा आहे. बट लॅम्ब्रेटा जेव्हा स्वतःचं प्रोडक्शन केलेलं आहे तेव्हा लॅम्ब्रेटा सेंटो म्हणून या स्कूटीज टाईप काढलेल्या आणि ज्या लॅम्ब्रेटा आहेत त्या 150cc आहेत. ह्या 100cc आहेत आणि इटालियन भाषेमध्ये 100 म्हणजे सेंटो असतं. सो त्यांनी लॅम्ब्रेटा सेंटो नाव दिलं. लॅम्ब्रेटामध्ये येल्लो आणि जे रेड पीस आहेत ते रेअर आहेत कारण त्याची जी हेडलाईट आहे ती त्यांनी फ्रंट बेसला दिली हँडलला नाही दिली. व जेव्हा रात्रीचं जेव्हा टर्निंगमध्ये लाईट टर्न होत नाही हे त्यांना कळलं तेव्हा त्यांनी हँडल्सला लाईट देणं स्टार्ट केलं. हे सर्वात स्टार्टिंगचं मॉडेल आहे लॅम्ब्रेटाचं 1951मधलं. त्यावेळेस ते स्प्रिंगी सस्पेन्शन द्यायचे सीट्सला. हे असे पण डमीज पण बनवतोय जे छोट्या पोरांसाठी रायडिंगला येतील. ते लॅम्ब्रेटाचं डमी आहे. इकडे मागे BSA बॉन्ड फ्रूट बॉन्ड रेड लेबल ज्यांची चायपत्ती येते आता त्यांनी काढलेली बाईक आहे. ही इंडियातली फर्स्ट मोनो सस्पेन्शन बाईक आहे म्हणजे मागच्या चाकाला त्यांनी सस्पेन्शन दिलं नाही. बट इंडियामध्ये कोणी 1 सीटर बसतच नाही. सो मागं कोणी बसलं तर हे जे होतं ते टायरला टच व्हायचं. त्याच्यामध्ये त्यांनी फॅल्कॉनसोबत मिळून ही काढली जिच्या मागच्या चाकाला त्यांनी सस्पेन्शन दिलं. इकडे ही गन बाईक आहे. हे म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल. इकडे कायनेटिक होंडाचं कलेक्शन आहे. हे स्टार्टिंग मॉडेल त्यांचं हे बट जास्त चाललं नाही कारण याची बॅक साईड थोडी बेंट आहे. मागचा टायर पंक्चर झाला की सायलेन्सर काढून मग चेंज करावा लागायचं. त्याच्यामुळे 90s नंतर त्यांनी हे मॉडेल्स काढले Y2K ज्याचा बॅकचा पोर्शन थोडा वर बनवला. इकडे हे ॲटलासवाल्यांचे मोपेड आहेत ज्यांच्या ॲटलास म्हणून आता सायकलसुद्धा येतात मार्केटमध्ये. इकडे या 3 बाईक्स ज्या आहेत ते रॉयल एनफिल्ड जेव्हा फक्त इनफिल्ड लिमिटेड होतं तेव्हाच्या बाईक्स आहेत. झोंडॅप एक्सप्लोरर इंडियामध्येच असेंबल केले त्यांनी बट एक्सप्लोरर जर्मनचं इंजिन यूज केलं आणि हे पूर्ण इम्पोर्टेड आहे.
गुजरात गव्हर्नमेंटने स्टार्ट केलेल्या. बट नर्मदाचा असा इश्यू झालेला, बजाजची जी 150 होती ती त्यांनी फुल ऑन कॉपी केलेली. त्याच्यामुळे बजाजने यांच्यावर कॉपीराईटची केस करून यांचं लायसन्स काढून घेतलं. आणि गिरनार जी होती ती अहमदाबादमधल्या एक इंजिनियर स्टुडंट्सने डिझाईन केलेलं मॉडेल होतं. ते खूप हेवी झालं, त्याच्यामुळे जास्त वर्ष ते चालू नाही शकले. ज्यांची आता टी पावडर येते, गिरनार टी पावडर. आणि नर्मदा पण अजून फर्टिलायझर्समध्ये आहे कंपनी. इकडे या बजाजच्या स्कूटर्स आहेत. ही चेतक क्लासिक आणि सुपर. इकडे या 500 नंबरच्या ज्या 3 गाड्या आहेत त्या डोनेट आहेत. म्हणजे त्यांचं हे पर्सनल कलेक्शन त्यांनी म्युझियमला डोनेट केले. त्याच्यामुळे आपण त्याची नंबर पण रिमूव्ह नाही केले. त्यांचे ज्यांच्या डोनेटेड आहेत त्याला असे स्पेसिफिक नेमप्लेट्स आहेत. हे डार्ट जे आहे ते कलकत्तामध्ये एक इंजिनियर होते. ते स्वतः बाहेरून पार्ट इम्पोर्ट करून मोपेड्स असेंबल करून सेल आउट करायचे. हे पिएजिओ ज्यांची वेस्पा आहे ते त्यांचीच इटालियन स्कूटर आहे. आणि या वेस्पा 150cc इटालियन मॉडेल्स आहेत. इकडे ही ब्ल्यूवाली जी आहे ती M50 आहे. बजाजचं एकच मॉडेल आहे जे 50cc मुळे मोपेड्समध्ये येतं. ही M80 आहे आणि सनीची कानेटिकच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी काढली होती. इकडे पुढे पण बजाजच्या स्कूटर्स आहेत, ज्यात क्लासिक, वायकिंग, ब्राओ, लेजंडच्या त्यांनी काढलेल्या. बजाजने एकच लायसन्सवर 88 मॉडेल काढलेले, त्यातले 48 सरांकडे अवेलेबल आहे. हे जे आहे चेतक फोस्टोक हे त्यांचे सर्वात लास्टची स्कूटर आहे 2002 मधली चेतक फोस्टोक. त्याच्यानंतर त्यांनी स्कूटीज काढल्या, बट नंतर मॅन्युफॅक्चरिंग बंदच केलं. पियाजो ज्यांची वेस्पा आहे ते त्यांच्याच मोपेड्स आहेत. ही 1 सीटर आणि 2 सीटर आहे. ही स्पोर्टिक म्हणून एक इलेक्ट्रिक स्टार्ट मोपेड आलेली ती आहे. ही सुझुकीने लेडीज स्पेशल स्कूटर काढलेली 1 सीटर ती आहे. बट ती समोर बास्केटच्या खाली हेडलाईट दिली त्याच्यामुळं बंद पडली. हे बॉबी राजदूत आपण ओरिजिनल पोलंडचा पीस आहे. ह्याचं रिअल नेम GTS 175 आहे. बट बॉबी फिल्ममध्ये झाली त्याच्यामुळे बॉबी राजदूत नाव पडले तिचं. तिला मिनी राजदूत पण बोलतात. 1970मध्ये बाईक आलेली जी ॲक्च्युअलमध्ये जे बुटके लोक असतात त्यांच्यासाठी काढलेली. बट जास्त फेमस नाही झाली. बट 1972मध्ये जेव्हा मूवीमध्ये यूज झाली तेव्हापासून जास्त फेमस आहे. इथे मूवीचं पोस्टरसुद्धा आहे. ह्या सगळ्या ओरिजिनल राजूत आहेत. राजूत ओळखायचे ते हेडलाईट साईन असायचे. हे जे राऊंडवाले आहेत ते ओरिजिनल पोलंडमध्ये असेंबल केलेले. जे स्क्वेअरवाले आहेत त्यांचे पार्ट इम्पोर्ट करून नंतर इंडियामध्ये असेंबल केले जायचे. स्क्वेअर हेडलाईट्स. हां, इथून सगळे आहेत. 175cc इंजिन आहेत सगळे. इकडे आता या बजाजच्या ज्या रिसेंटली स्कूटीज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बंद झाल्या त्या आहेत, त्या पण म्हणजे अँटिक पीसमध्ये गेल्या आहेत. इथून पुढे TVS आहेत. ॲक्च्युली कोणतीच गाडी डायरेक्ट विंटेज होत नाही. मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं की 10 years कंप्लीट झाले की त्या अँटिक पीसमध्ये असतात, जसे आता ह्या आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद होऊन जेव्हा 25 years कंप्लीट करतात, म्हणजे जसं बजाजच्या आता स्कूटीज आहेत तेव्हा त्या क्लासिक पिरियडमध्ये असतात. आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद होऊन जेव्हा 50 years कंप्लीट करतात तेव्हा ते ओरिजिनल विंटेज गाड्या असतात. जी मॅचलेस आहे, BSA आहेत त्या ओरिजिनल विंटेज गाड्या. आपल्या पण हे 2 पीस आहेत जे चालू आहेत, आपण रायडिंगसाठी झालेत. बट आपल्या ट्रॅकचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपण डिस्प्लेमध्ये ॲड केलं. बेटापूज जे आहे ते ओरिजिनल जर्मनची मोपेड आहे. ह्याचंच लायसन्स घेऊन शक्तिपूज इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे हिरोवाले. ही बिलियर्स आहे. ही पण सरांना खूप स्क्रॅपमध्ये भेटलेली. बट ही जर्मनीने सेकंड वर्ल्ड वॉरसाठी रेडी केलेली. वॉरमध्ये यूज होणारी गाडी होती त्याच्यामध्ये त्याला कुठे स्पीडोमीटर वगैरे नाही आहे. इकडचा जो सायलेन्सर तो इंजिनला अटॅच बनवला आहे. तिकडचा डमी दिला आहे की मागं सोल्जर उभा राहून पण फायरिंग करू शकेल. आणि रेड कलर यासाठी द्यायचे की म्हणजे पोस्टमनचं काम पण याच गाड्या करायच्या आणि रेड कलरवर ते युजली फायरिंग करायचे नाहीत. म्हणजे इनडायरेक्टली तो त्यांचं साईनच होतं की रेड कलर आपलीच गाडी आहे. ही मॅचलेस 1940चं मॉडेल आहे. हे पण ब्रिटिश सोल्जर घेऊन आलेले. 350cc इंजिन 4 स्ट्रोक गाडी आहे. खूप हेवी आहे. त्याच्यामध्ये त्याला फ्रंट अँड बॅक 2 स्टँड दिले. मागे या सगळ्या TVSच्या मोपेड्स आहेत. ह्या पण 50cc विदाउट लायसन्स विदाउट हेल्मेटच असायच्या. ही अवंतीची स्पोर्ट्स बाईक आहे. ही पण छोट्या पोरांसाठी काढलेली त्यांनी. फ्युलवाली आहे बट ही पण आता विंटेजमध्येच केली. बाहेरच्या गाड्या त्याच्यात तुम्ही बसून फोटो काढू शकता. इथे फोटोग्राफी अलाउड आहे. आणि काय रिव्ह्यू सजेशन असेल तर देऊ शकता. तुमचं नाव काय? रेशमा. थँक्यू सो मच. खूप जबरदस्त माहिती. ह्या
आपण एक नवीन विंटेज थीम चालू केली आहे पोस्टकार्ड्सची. म्हणजे आपलं विंटेज माइल्सच आहे त्याच्यामुळे आपण विंटेज थीम ठेवली आहे. पोस्टकार्ड्स म्हणजे हे फ्रंटने असं आहे, बॅक साईडला ॲड्रेस लिहायला आहे तुम्हाला, म्हणजे कोणी क्रेझी असेल विंटेज बाईक्समध्ये सो तुम्ही त्या रिलेटिव्सला पोस्ट पण करू शकता. हे आणि आपला फ्युचर प्लॅन हा पण की आपण इथेच पोस्ट ऑफिस ओपन करणार आहे. सो तुम्ही फक्त लिहायचे, पोस्ट टाकायचे आम्हाला आणि आम्ही तुमच्या रिलेटिव्सपर्यंत आपण पोहोचवणार. सो जसं तुम्ही आतमध्ये बाईक्स बघितलं तशाच या बाहेर एक जी आय थिंक राजस्थानमध्ये बघायला मिळतात, बुलेटपासून बनवली आहे टमटम रिक्षा टाईपची बाईक ती आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही बसून फोटो काढू शकता. त्याचबरोबर तिकडे अजून 3 बाईक्स ठेवल्यात, त्यावरही बसून तुम्ही फोटोज काढू शकतात. आणि त्याचबरोबर जर तुम्ही पुढे बघाल तिथे पुढे कन्स्ट्रक्शनचं त्यांचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये जसं की समोरच्या मगाशी त्या ताईंनी सांगितलं यांचा ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरचा इथे ट्रॅक बनणार, जिथे आपण विंटेज बाईक नुसत्या बघू नाही शकत. काही ठराविक विंटेज बाईक ते हे करतील ज्या इथे आपल्याला चालवायला देखील मिळतील त्याचबरोबर. आणि ह्या तर फक्त इथे 150 बाईक होत्या त्यांच्या. त्याच व्यतिरिक्त अजून त्यांच्या 500 बाईक रिस्टोर होत आहेत, त्यासुद्धा लवकरच इथे ॲड होतील. आणि त्यानंतर हे कलेक्शन बघायची मजा काही औरच असेल. सो हॅलो मंडळी. सो इथपर्यंत तुम्ही आता ओव्हरऑलचा एक्सपिरियन्स बघितला. हा खतरनाक एक्सपिरियन्स होता आणि आतून मला निघण्याचा मोह लिटरली आवरत नव्हता. म्हणजे जितका वेळ मी तिथे स्पेंड करू शकतो तो इतका कमीच होता माझ्यासाठी. आणि आता अजून कलेक्शन ॲड झाल्यानंतर हे बघायला काही औरच मजा असेल. जर तुम्हाला हा ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल, हे ओव्हरऑल कलेक्शन आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. इकडची जी लिंक वगैरे आहे म्हणजे गुगल पिन वगैरे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर, निघतो मी.